सो हॅलो, दिस इज पार्ट 2 ऑफ वे टू बाकू ब्लॉग. आणि आता की नाही लिटरली रात्रीचे 12:30 वाजले. टाईम नाही दिसत आहे, बट 12:30 वाजल्या. आम्हाला सगळ्यांना चेकआउट करून जायचं आहे फ्लाईटच्या बोर्डिंगसाठी. आम्ही सगळे झोपेत आहोत. आणि माझ्या आईला बघा, लुक ॲट मदर, शी लुक सो स्वीट, सो क्यूट अँड सो ब्युटिफुल. आणि आम्ही सगळे झोपेत आहोत. आम्हाला फक्त झोप पाहिजे, पण नाही. आम्ही निघालो आहोत फ्लाईटच्या बोर्डिंगसाठी. सो प्रे फॉर अस. वंदे मातरम, लेट्स गो. सो देर इज द एअरपोर्ट. आम्ही एअरपोर्टवरती पोहोचलो. खूप जवळ होतं आमच्या हॉटेलपासून ते एअरपोर्ट. आणि हे स्ट्रक्चर, एअरपोर्टचं स्ट्रक्चर किती मस्त आहे. मुंबईचं एअरपोर्ट, मला हे पिलर खूप आवडलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपाशी आम्ही थांबलो होतो. ही आमची सगळ्यांची पासपोर्टसोबत फोटो. आणि पासपोर्ट असं एवढं भारी वाटते हातात पकडलं की. खूप मोठी लाईन लागली होती. आम्हाला खूप वेळ थांबावं लागलं होतं रांगेमध्ये ते बोर्डिंगसाठी. आणि त्यानंतरून मग जेव्हा बोर्डिंग झाली, आमच्या सगळ्या बॅगा गेल्या. खूप काळजी वाटत होती त्या बॅगा कशा असतील. लाईक या, आय एम व्हेरी हॅपी. सी, आय एम गोईंग टू फॉरेन फॉर द फर्स्ट टाइम. ये I am really happy. मेरे पासपोर्ट पर पहला स्टैम्प पड़ चुका है और हमारे टिकट पर भी. नाइस. सब हो गया हमारा, स्टैम्प भी लग गए, टिकट ये हो गया और हम आए यहाँ पे लाइक मार्केट फुल ऑन एअरपोर्ट का. हे बघितलं की मला एवढं वाईट वाटत होतं. मला हे पाहिजे सिरियसली. इट फील्स सो गुड टू वॉक लाईक दिस. जेव्हा तुमच्या हातात पासपोर्ट असते आणि तुम्ही जात असता. मला भूक लागली होती आणि मी जस्ट बुरिटो म्हणलं की समोर हे दिसलं, न्यूयॉर्क बुरिटो. आणि इथला बुरिटो एवढा ऑसम होता, एकदम डिलिशियस. नाही सिरियसली तुम्ही टाईम बघा. मला फक्त झोप पाहिजे होती त्या टाईमला. मी एवढा वेळचं थांबलो तर आम्हाला आत्ता जाऊन तिकीट मिळाले. झोपेचं वाटोळं झालं आहे लिटरली. पूरे 5 घंटे वेट करने के बाद अभी हमारा बोर्डिंग हुआ है और अब हम जा रहे हैं प्लेन में बैठने को. सिरियसली मला फक्त झोप पाहिजे. ॲट धिस मोमेंट मी खूप खुश होते की आता फक्त प्लेनमध्ये जायचं आणि झोपी जायचं, कारण खूप जास्त झोप येत होती मला. तर ही आमची फर्स्ट फ्लाईट आहे. ही इथून शारजाला जाणार आहे आणि त्यानंतर सेकंड फ्लाईट शारजा टू बाकू अशी असणार आहे. तर ही फ्लाईट जात आहे शारजाला. अतिशय घोर परिश्रम के बाद हम आ चुके हैं फ्लाईट. तर मला वाटलं होतं की एरोप्लेनमधले छान व्ह्यूज एन्जॉय करता येते, पण नाही. आता वाजले आहेत सकाळचे 5 आणि रात्रभर आम्हाला झोप नाही भेटली आहे. मी आहे इथं बसली आहे. आता मी झोपी जाणार आहे. मला काहीच नाही पाहिजे, मी झोपी जाणार आहे. येस. सो आय विल सी यू वेन द फ्लाईट विल फ्लाईट जेव्हा उतरेल तेव्हा मी तुम्हाला भेटेल. मला फक्त झोप पाहिजे. बाय बाय, सी यू. झोपेत देखील छान छान फोटो काढणं हेच तर आमचं टॅलेंट आहे. आता या टाईमला मी झोपी गेले तो सगळे शॉर्ट्स आईनं रेकॉर्ड केले, ते पण एकदम सुंदर सुंदर. आणि हे सगळं मी मिस केलं कारण मी झोपी गेलते. आत्ता आम्ही लँड केलो शारजाला आणि शारजातून आता आम्हाला दुसरी फ्लाईट पकडायची आहे जी जाणार आहे बाकूला. तर मग चला लवकर फ्लाईट पकडूयात. ये देख रहे हो गाइस, व्हाट इज दिस? ये क्या है? ये थाला फॉर अ रीजन. लेट्स गो थाला फॉर अ रीजन. تأكد من الرحلة من أمان طوال مدة الرحلة واتباع تعليمات السلامة الخاصة بهذه الطائرة. لا تترددوا بالتحدث مع أحد. हा इथला व्ह्यू तर माझा फेवरेट होता. लिटरली मी पहिल्यांदा ओशनच्या वरून जात आहोत. एवढं मस्त दिसत होतं समुद्र. फ्लाईटमध्ये आम्हाला व्हेज बिर्याणी भेटली होती. एवढी यम होती. ओ माय गॉड, डिलिशियस. Don't scream like that. Don't scream. त्याच फ्लाईटमध्ये माझी क्यूटशी फ्रेंड झाली. तिचं नाव आहे अदिती.
How did it feel? Like boom, right? It go up. It goes up and it goes down like boom, boom, boom. Hey, it's me Sharvari and it's my friend Adriti. Say hi Adriti. Hi. तर आम्ही आता बाकूला पोहोचलो आहोत. फ्लाईट झाली आमची. ये अँड हिअर वी गो. एरोप्लेन मधून उतरताना देखील व्हिडिओ. येस. And that's how the airport looks from outside. Very very beautiful. So that's it for the second vlog. आता आम्ही आलो आहोत बाकूला. दिस इज द बाकू एअरपोर्ट अझरबैजान. लेट्स गो. आणि हॉटेलनंतर काय हॉटेलमध्ये गेल्यावर काय होणार आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून विथ मी. आय होप यू लाइक इट. इफ यू डिड मेक श्योर टू लाइक शेयर सब्सक्राइब. आई विल सी यू इन द गाइस नेक्स्ट व्लॉग. तब तक के लिए बाय बाय.